नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची जे छत्रपती संभाजीनगरमधली मराठवाडा विद्यापीठ आहे, तर त्या विद्यापीठाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली 2025 साठीची 2 एप्रिल 2025ला ही जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. विविध पदे म्हणजे त्याच्यामध्ये प्रोफेसरसाठीचे 8 पदे आहेत, असोसिएट प्रोफेसरसाठीचे 12 आणि असिस्टंट प्रोफेसरसाठीचे 53 असे विविध पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तर ते मागण्यात आलेलं आहे. एक्सपिरियन्स, रिझर्वेशन, एज रिलॅक्सेशन, सर्व्हिस कंडिशन्स असे जे आहेत याच्यामध्ये काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे ओपन कॅन्डिडेटसाठी 500 आणि रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या उमेदवारांसाठी 300 रुपये असणार आहे. पिरियड ऑफ ऑनलाईन सबमिशन जे आहे तर तुम्हाला 2 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर बामू म्हणजे मराठवाडा विद्यापीठाची ही भरती जाहिरात असणार आहे. याच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे प्रोफेसर पदासाठीची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. असोसिएट प्रोफेसरसाठीची आणि असिस्टंट प्रोफेसर यांना काय वेतन श्रेणी असणार आहे ते देण्यात आलं आहे. टोटल वॅकन्सी जी आहेत त्या 73 असणार आहेत. त्यानंतर जे आहे तर 9 मे 2025 रोजी जे आहेत टीचिंग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. हिंदीसाठी 1 जागा आहे, इंग्लिशसाठीची 1 आहे, हिस्ट्रीसाठीची 1 आहे, बॉटनी या विषयासाठीच्या 2 जागा आहेत, झुलॉजीसाठी 1 आहे, EVM सायन्ससाठी 1 आहे आणि लॉसाठीची 1 अशा 8 जागा आहेत प्रोफेसर पदासाठीच्या. त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठीच्या उर्दूमध्ये 1 आहेत, पाली आणि बुद्धिझमसाठी 1 आहे, हिस्ट्रीसाठी 1 आहे, पॉलिटिकल सायन्ससाठी 1 आहे, लॅबोरेटरी अँड इन्फॉर्मेशन सायन्ससाठी 1 आहे, केमिस्ट्रीसाठी 1 आणि झुलॉजीसाठी 1 जागा आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठीची 1 जागा आहे, लॉसाठीची 1 जागा आहे. त्यानंतर एज्युकेशनसाठीची 1, बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पससाठीची 1, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट सब कॅम्पससाठीची 1 अशा 12 जागा आहेत असोसिएट प्रोफेसरसाठीचे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरसाठीच्या ज्या जागा आहेत तर त्याच्यासाठीचं बघणार आहोत. मराठीसाठीची 1 जागा आहे, त्यानंतर हिंदीसाठी 1 जागा आहे, इंग्लिशसाठीची 1, रशियनसाठीची 1, जर्मन भाषेसाठीची 1, फ्रेंच भाषेची 1, उर्दू भाषेसाठीची 1 जागा आहे, पाली आणि बुद्धिझमसाठीची 1, ड्रॅमॅस्टिकसाठीचे 2, इकॉनॉमिक्ससाठीची 1, पॉलिटिकल सायन्ससाठी 1, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठीची 1, सोशिओलॉजीची 1, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची 2, लॅबोरेटरी अँड इन्फॉर्मेशन सायन्ससाठीची 1, फिजिक्ससाठीचे 5, केमिस्ट्रीसाठी 4, केमिस्ट्रीसाठीचे 4 आहेत, बॉटनीसाठीचे 6 आहेत, झुलॉजीसाठीचे 4 आहेत, मॅथमॅटिक्ससाठी 1 आहे, स्टॅटिस्टिक्ससाठीची 1 आहे आणि कॉमर्ससाठीचे 2, फिजिकल एज्युकेशनसाठीची 1 आणि कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठीची 1 जागा आहे. त्यानंतर केमिकल टेक्नॉलॉजीच्या 2 आहेत, मॅनेजमेंट सायन्ससाठीची 1, एज्युकेशनसाठीची 1, बायोटेक्नॉलॉजी सब कॅम्पससाठीची 1, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट सब कॅम्पससाठीची 1 आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजीसाठीची 1 अशा एकूण 53 जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीच्या. ह्या टोटल वॅकन्सी ज्या आहेत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर अशा एकूण 73 पदांसाठीची ही जाहिरात आहे. मग एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते त्या पदानुसार देण्यात आलेलं आहे. तर बघू शकता प्रोफेसर या पदासाठीचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते मागवण्यात आलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघा. ही जी जाहिरातीचं PDF आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा. असोसिएट प्रोफेसर या पदासाठीची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत एक्सपिरियन्स क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर या पदासाठीचे जे आहे तर ते मागण्यात आलेले UGC सर्कलनुसार जे आहे तर तुम्हाला मास्टर डिग्री इन 55 मार्क्स जे आहेत. त्यानंतर ग्रेड पॉईंट स्केल जे आहेत वॉटएव्हर ग्रेड सिस्टम ऑफ फॉलोइंग अनाउन्स रिलेव्हंट आणि सब्जेक्ट्स फ्रॉम द इंडियन युनिव्हर्सिटी इक्वलंट डिग्री फ्रॉम द अकॉर्डिंग फॉरेन युनिव्हर्सिटी बाय द UGC सर्कलनुसार. त्यानंतर नेट सेट तुमची किंवा लेट झालेली असणं आवश्यक आहे, पासआउट. त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं विचारण्यात आलेले संपूर्ण डिटेलमध्ये ते व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करा. एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. पदांची संख्या जी आहे तर ती कॅटेगरी वाईज कशा प्रकारे देण्यात आलेली ते आता आपण पाहणार आहोत. कॅटेगरी वाईज जे पदे जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित बघा आणि त्यातून मग जे आहे तर तुम्ही तुमचं अर्ज करू शकता. तर मग कॅटेगरी वाईज जागांची संख्या बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे अर्ज करा. एकूण 73 पदांसाठीची भरती जाहिरात आहे. नोट इंट्रोडक्शन जे आहेत टर्म्स अँड कंडिशन काय असणार आहेत ते देण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी www.bamu.ac.nic या वेबसाईट जे आहेत
या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, इन्स्ट्रक्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर बामू युनिव्हर्सिटीची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली. इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.